ओम नमः
गणपतये नमः। 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 गणपतये
वक्रतुण्डप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव येषु सर्वदा महाबुद्धि विनायकम् गणनाथ सरस्वती पंचनाथं विष्णु सूर्य तथाम्बिका गणेशं विघ्नहरतारं श्री गुरुणा नमो जी आर्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूचि गणेशो सकलार्थमति प्रकाशो वृत्तिदासु अवधारितो हरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा हालवी से कर्णयुगले ते थोडी चोका वारा उसळे त्याचे वाते विघ्न दूर पळे विघ्नांतक म्हणते तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमण तैसे तेज पाकतसे वंदो आचार्य शंकरू जो का ग्रंथ करता विवेक चतुरु सारोणे परमठतेचा विचारू प्रबोध दिन करू प्रकाशीला गणेशो कालवो गार्ग्यो मंगलश्च सुधाकरा गणेशस्य प्रसादोऽयं सर्वे गृह्णन्तु भागिनाः सिद्धिबुद्धिसहित महागणपति बाप्पा मंगलमूर्ते या ठिकाणी कैलासवासी सौ कमल लक्ष्मण शिरुडे यांच्या पंचम स्मृती प्रीत्यर्थ 5व्या वर्षाच्या स्मृती निमित्ताने आयोजित ही गणेश महापुराण कथा या द्वितीय दिनपुष्प गणेशाच्या चरणी समर्पित करताना आरंभी कालच्या कथा भागाचा थोडक्यात आढावा घेऊया. काल आपण काय ऐकलं याबद्दल थोडं स्मरण करून मग पुढच्या कथेला आपण वाटचाल करू. आरंभ थोडा एक 15-20 मिनिटं उशीर झाला कालच्या कथेच्या आरंभाला, त्याच्यामुळे 10-15 मिनिटं उशीर समाप्तीला झाला. बघा कालच्या कथा भागामध्ये मंगलाचरण आपण बघितलंय. मंगलाचरण करताना ज्ञानोबांनी तुकोबांनी गुरु महाराजांनी वंदन केलेला हा गणेश ओंकार रूप प्रधान ओम नमो जी आज्ञा ओंकार प्रधान रूप गणेशाचे याबद्दल आपण काल समजून घेतलं. मंगलाचरण तुकोबाई सांगतात त्या
की हा ब्रह्मा विष्णू महेशाचे उगमस्थान आहे. त्यांचं उगमस्थान असणारा हा गणेश जे कोणी उत्पन्न ऐसे तिन्ही देव जे कोणी उत्पन्न तो हा गजानन माय बाबा. या त्रिदेवांचं उत्पत्ती स्थान असणारा हा गजानन ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी. वेदांचं वाक्य पुराणांचं वाक्य वेदांनी शास्त्रांनी पुराणांनी नवे नवे विज्ञानाने सुद्धा या गणेशाला स्वीकारलं. आपण काल बघितलं गणेशाच्या अष्टविनायकांचे स्वरूप या अष्टप्रधान विनायकांची स्थान महाराष्ट्रात असलेल्या 21 जागृत गणपतीची स्थान गणपती बाप्पाची 3.5 शक्तिपीठ याबद्दल आपण ऐकून घेतलंय. आणि सोबतच आपल्या जळगाव जिल्ह्याचं लाडकं दैवत हे पद्मालय याच सुद्धा आपण स्थान महात्म्य ऐकलं. आणखीन ऐकायचं पद्मालयाविषयी विस्तृत माहिती आणि याबद्दलचं महात्म्य सुद्धा आपल्याला या क्षेत्राचं जाणून घ्यायचं आहे. हा काही माझा विषय नाही, हा गणेश पुराणातच आलेला पद्मालय क्षेत्राची महती आहे. अशा या 3.5 शक्तिपीठ जे पद्मालय क्षेत्र हे त्या 3.5 गणेशाच्या शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे हे सुद्धा आपण काल जाणून घेतलंय. पण ती महती आपल्याला माहिती नसते, त्याच्यामुळे जवळ आपण असूनही तिथे जाऊ शकत नाही आणि त्याचा लाभ त्या पद्धतीने घेऊ शकत नाही. आणखीन याच गणेशांच्या संपूर्ण चरित्राचं श्रवण करता करता आपण एका राजाच्या चरित्राला आरंभ केला होता. हा राजा आहे चंद्रकांत. सोमकांत. अहो पण सोम हे चंद्राचंच नाव आहे बरं. मी काल बोललो चंद्रकांत आणि सोमकांत. सोम म्हणजे ही चंद्र, तर त्या राजाचं नाव होतं सोमकांत. त्याची पत्नी आहे सुधर्मा आणि त्याचा पुत्र आहे हेमकंठ. हेमकंठ, हेम म्हणजे सोनं आणि सोन्यासारखा ज्याचा कंठ आहे तो मूल्यवान. नवे नवे ज्याचा एक एक शब्द अमौलिक आहे असं तोलून मापून मोजून आणि अमौलिक शब्द बोलणारा तो हेमकंठ. फार महत्व आहे बरं बोलण्याला. कोण कसं बोलतो, किती बोलतो आणि काय बोलतो याला फार महत्व आहे. नुसतं बोलता येणं महत्वाचं नाही, ते कसं बोलावं, किती बोलावं आणि केव्हा बोलावं हेही कळायला पाहिजे. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले.
कारण केव्हा बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, काहींचं बोलणं फार मौल्यवान असतं, विचारल्याशिवाय बोलतच असत. त्यामुळे तुम्ही कुठे आधी विचारलं नाही का? जेवढं विचारलं तेवढंच उत्तर देणार. एकदा एक व्यक्ती डोरबेल वाजवली तर म्हणतो नाही, ते ऑफिसला गेले. बरोबर, मग तुझी आई? आई तर आताच बाजारात गेली म्हणले. ते काही बाजारातलं साहित्य आणायचं होतं त्याच्याकरता गेलेली आहे. मग भावाला बोलव म्हणले, माझा भाऊ क्रिकेट खेळायला गेलाय. मग हा वैतागलेला होता. म्हणले, मग तूच कशाला राहिला घरी? तू पण कुठे चालला गेला असता? वडील गेले ऑफिसला, आई गेली बाजाराला, भाऊ गेला क्रिकेटला, ताई गेली कॉलेजला, मग तू कशाला घरी राहिलास? तो म्हणतो, नाही काका, हे माझं घर नाही, मी मित्राकडे आलेलो आहे म्हणले. तोपर्यंत एवढं परेड होई तोपर्यंत त्याने सांगितलं नाही की या घराचा मालक मी नाही, तो पोरगा दुसरा आहे, मी त्याचा मित्र आहे. पण त्याने फक्त त्याची प्रश्न चालले, याने याची उत्तर दिली. आपल्याला काय करायचं? जेवढं विचारलं तेवढं उत्तर द्यावं म्हणलंय. बोल फार महत्वाचे. केव्हा बोलावं, काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं आणि कुठे बोलावं. लोक आजकाल स्मशानात सुद्धा, कार भाऊ तू पुतणी लगनली होती ना, अरे तू आला कुठे, आपले विषय कोणते? आणि कथेला येऊन बसले की भलते सरते विषय. जो धर्ममंडप आहे तिथे धर्ममंडपाच्या धार्मिकतेच्या गोष्टी, अध्यात्माचं चिंतन, कल्याणाचं तळमळ या विषयीची चर्चा असावी. मग हा हेमकंठ, ज्याचे शब्द न शब्द तोलनीय होते, अमोलिक होते, हा पुत्र आहे त्यांचा. आणि राजाचं सगळं वैभव, राजवैभव युक्त आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे, धन अपार आहे, एक मेवाद्वितीय हा राजा आहे. पण काही काळ सुखाचा, आनंदाचा, आणि एवढंच नाही बरं, या सगळ्या गोष्टी तर आहेतच. काल थोडीशी आपली कवितांची गर्दी असल्यामुळे मी त्याच्या साथीदारांची नावं सांगितलं नाही. राजा म्हटलं म्हणजे त्याला प्रधान येतातच, आणि या राजाला 5 प्रधान होते. पंचप्रधान मंडळ या राजाचं होतं, है ना. 4 किंवा 5 प्रधानांचं मंडळ राजाचं असायचं. छत्रपती शिवाजी महाराज, शिवराय हे असे राजे होऊन गेलेत की यांचं मंत्रिमंडळ हे अष्टप्रधान होतं. यांच्या मंत्रिमंडळामध्ये 8 प्रधान होते. नाहीतर यापूर्वी जनरली 4 किंवा 5 प्रधानांचं मंत्रिमंडळ असायचं. आता तर एकेका खात्याला 2-2, 4-4 मंत्री. तो तर खाय मी आता खास. मग हे पंचप्रधान मंडळ, बर प्रधानही कसे, त्यांची नावं सांगितलेली आहेत गणेश पुराणामध्ये. एक होता, त्याचं नाव होतं विद्याधीश. मी काल सांगितलं, पूर्वी 5 अक्षरी नावं असायचे. सोमेश्वर, सच्चिदानंद, मग आणि तेव्हा एकेकाला 5-5 मुलं असायचे. आमच्या पोद्दार काकांचं वाक्य. मग नंतर एकाला 4 मुलं होऊ लागलेत आणि ते 4 मुलांची नावं पण ते 4-4 अक्षरी ठेवू लागले. राजाराम,
सीताराम, तुकाराम. मग 3 मुलांवरती आलं आणि नाव सुद्धा 3 अक्षरी झालेत म्हणले. नंतर मग हम दो हमारे दो, 2 मुलं 2 अक्षरी नाव. सोनू, मोनू, गुनू, राजा, सिटू, बिटू, चिंटू. आता एकच अपत्य आणि अक्षर एकच, श्री, ओम. मग या ठिकाणी या प्रधानांची नावं अर्थपूर्ण आहेत. दुसरा प्रधान आहे त्याचं नाव आहे रूपवान. तिसऱ्या प्रधानाचं नाव आहे सुबल. चौथा प्रधान आहे त्याचं नाव आहे क्षेमंकर. आणि 5व्या प्रधानाचं नाव आहे ज्ञानगम्य. आणि या नावांप्रमाणे त्यांचे गुण आहेत. पूर्वी अशा गुणवान लोकांनाच राज दरबारामध्ये एक विशेष राजाश्रय असायचा. त्याला रत्न म्हणायचे, राजरत्न. तानसेनांसारखे चाणक्य होते, हे राजाश्रित होते. कारण तेनालीराम, आणखीन कोणाच्या ते आपल्या कथा येतात ना, बिरबल, हे राजाश्रित विशेष रत्न होते. त्यांच्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गुण या प्रधानांमध्ये सुद्धा त्यांच्या नावाप्रमाणे गुण सांगितलेले आहेत. पहिला आहे विद्याधीश. हा ज्ञानाचा सागर आहे. सगळ्या प्रकारच्या विद्या त्याच्याजवळ असल्यामुळे विद्वान हा प्रधान आहे, म्हणून त्याचं नाव विद्याधीश आहे. दुसरा आहे रूपवान. ज्ञानी तर आहेच, पण ते प्रधान दिसायला सुद्धा रूपवान आहे. प्रधान प्रधानासारखा दिसला पाहिजे, रुबाबदार. तिसरा सुबल. नुसतं मग दिखने में हिरोन चलने में डब्बू काय कामाचं. मग हा प्रधान सुबल, बलवान सुद्धा होते. चौथा सांगितला क्षेमंकर. मग बल असून नुसतं उपयोग नाही, त्या बलाचा चांगल्यासाठी वापर करणारा असावा, म्हणून क्षेमंकर. क्षेम म्हणजे कल्याण. तो आपल्या जनतेचं कल्याण सदैव चिंतत असत. ही प्रधान सतत जनतेच्या कल्याणाचा विचार त्यांच्या मनामध्ये असायचा, आणि म्हणून क्षेमंकर. आणि 5वा सांगितलाय ज्ञानगम्य. आपल्या ज्ञानाच्या बलाने सगळ्यांना सुशिक्षित आणि समृद्ध करण्याची तळमळ ज्यांची असायची, असे ही पंचप्रधान सांगितले. बरं, प्रधान असूनही त्यांच्यात प्रामाणिकता आणि स्वामीनिष्ठा हा महत्वाचा गुण आहे. आजकाल हे सगळे गुण असतील, पण स्वामीनिष्ठा असेल का नाही? मग ती स्वामीनिष्ठा, स्वामी भक्ती, प्रामाणिकता या पंचप्रधानांमध्ये होती बरं का. अशा या पंचप्रधानांनी युक्त सोमकांत राजाचं राज्य मोठ्या सुखा समाधानाने, आनंदाने आणि न्यायपूर्वक चाललंय. जणू काही या राजाच्या राज्यात रामराज्यच म्हणायचे. परंतु काल बघितलं आपण, दैवयोगाचं काहीतरी लिखित वेगळंच असतं. राजाला अचानक काहीतरी रोग जडला. हळूहळू हळूहळू त्याच्या शरीरावरती पांढरे चट्टे येऊ लागलेत आणि त्याचं रूपांतर कुष्ठात झालं. त्याचं रूपांतर गलित कुष्ठात झालं. त्याचं रूपांतर पिबात झालं. राजाच्या अंगाला जखमा होऊ लागल्या. त्याच्यातून रक्त वाहू लागलं. त्याला जंत पडू लागले. दुर्गंधी सुटू लागले राजाच्या त्या कांतीला. जो आज सोमकांत होता, चंद्राप्रमाणे ज्याचं सौंदर्य होतं, तो आता ढागाळलेला झाला. राजा लपवून लपवून कितीक लपवणार हो, आहे ना. काही गोष्टी असतात त्या लपवता येत नाही. आता कालच्या विषयाला जोडतो. कालचा एक विषय सांगितला होता, गणपती बाप्पाची प्रिय 2 फळं.
एक होतं, हा, कवठाच्या बद्दल सांगितलं की कवठ गणपती बाप्पाला का प्रिय आहे. तो आतला गाभा गणपती बाप्पाला आवडतो, अंतर्मन आवडतं, आतली शुद्धता, आतलं माधुर्य हे आवडतं. आणि तो बाहेरचा ज्या वेळेला तो हत्ती ते कवठ गिळतो, ते सबंध गिळतो आणि विष्ठेद्वारा सबंध कवठ बाहेरच काढतो. पण ते कवठ फोडून पाहिलं तर ते आतून रिकामं झालेलं असतं. कसं खाल्लं जातं, देवाची लीला. आणि दुसरं फळ सांगितलं होतं जांभूळ. जांभळाचं एक वैशिष्ट्य हे की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही, आहे ना. तुम्ही वाईट काम केलं तर ते लपून राहत नाही, चुकीचं कार्य हे लपून राहत नाही. याचं प्रतीक जांभूळ हे फळ आहे. आणि म्हणून जुन्या लोकांची म्हण होती की जांभूळ खाल्लेलं लपवता येत, कारण खाणाऱ्याची जीभ लाल निळी काळी होतेच आणि त्याच्यावरतून लक्षात येत. म्हणजे तसं आहे की मनुष्याने आपल्या आयुष्यात केलेली वाईट कार्य, चुकीचे कार्य, शास्त्र विरुद्ध कार्य हे कुठेतरी आपलं तोंडवरती काढतातच जांभुळासारखं. म्हणून गणपती बाप्पाला जांभूळ प्रिय आहे. तो म्हणतो या जांभुळासारखी तुमची कर्म आहेत, हे एक ना एक दिवस जगासमोर येतात. मी म्हटलं गणपती बाप्पाच्या प्रत्येक गोष्टीत एक विशिष्ट काहीतरी वैशिष्ट्य आहे. म्हणूनच देव ते गुण स्वीकारतात. सगळ्या जगाने त्या जांभुळाला फळ, उलट फळ म्हणून सोडलंय, पण गणपती बाप्पाने त्याच्यातला हा गुण ओळखून घेतला आहे ना. मग राजाला ती व्याधी जडली, कुष्ठरोगी झाला, गलित कुष्ठरोगी झाला. विज्ञानाच्या प्रगतीने, मेडिकल सायन्सच्या प्रगतीने आज कुष्ठरोगी नाहीच्या बरोबरीला आलेत. असतील तर फार क्वचित, बोटावर मोजण्यासारखे. या कुष्ठरोगावरती नियंत्रण मिळवण्यात आपल्या मेडिकल सायन्सला यश आलंय. पण पूर्वी हे प्रमाण फार होतं कुष्ठरोगाचं. मग असा हा राजा प्रयत्न केलेत, डॉक्टर केलेत, वैद्य केलेत, गुण काही येत नाही. आणि ज्या वेळेला आपल्या एखाद्या विशिष्ट व्याधीवरती सगळ्या प्रकारचे उपचार करूनही जर गुण येत नसेल, डॉक्टर म्हणत असतील की आता आमचे प्रयत्न हे काय आहे याचं निदान आम्हालाच कळत नाहीये, हे आमच्या डोक्याच्या बाहेरचा प्रकार आहे, समजावं, हा कुठेतरी आपल्या पूर्वकर्माचा परिणाम आहे. याला मेडिकल सायन्स मध्ये उत्तर नाही, याला अध्यात्मात उत्तर आहे. मग त्यावेळेला अध्यात्माची कास धरावी लागते, अध्यात्मातल्या गुरूंचे चरण धरावे लागतात आणि त्यांच्याकडनं याच्यावरती मरहम, औषध, दवा ही घ्यावी लागते. मग ती मात्रा कुठे मिळेल? म्हणून आता सोमकांताने ठरवलंय, हेमकंठा बाळा, आता मला व्याधी जडली आणि जनतेच्या समोर यायची सुद्धा लाज वाटायला लागली. आणि असत एकदा रोगग्रस्त झाला की लोक तिरस्कार करायला लागतात. सोमकांताने सांगितलं की लोकांनी मला झिटकारावं, याच्या आत मीच निवृत्ती घेतोय. हेमकंठा, आता माझ्या संपूर्ण दायित्व, या जबाबदाऱ्या या तुला सांभाळायच्या आहेत. हेमकंठ किशोर वयातला आहे, पण अजून त्याला राज्य सांभाळण्याचा अनुभव नाही. त्याच्यामुळे तो म्हणतोय, बाबा असं करू नका, तुम्ही इथेच थांबा, इथे थांबून तुम्ही मला मार्गदर्शन करा, मी सांभाळेल, मी संपूर्ण हातभार लावेल तुमच्या कार्यात. राजा म्हणतोय, नाही बाळा, आता इथे डॉक्टर वैद्य थकलेत, तिथे कुठेतरी मला अध्यात्माची जोड घेणं गरजेचं आहे. आणि मला आता भगवंताच्या नामस्मरणात, साधू संतांच्या सेवेत उरलेलं आयुष्य घालवू दे. हेमकंठ
परवानगी देत नाही. हेमकंठ फार रडतोय, आडवतोय, पण सोमकांताने केलेला निर्णय पक्का आहे. मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं, मागच्या कथेतही, प्रेमळ पत्नी प्रेमळ आणि पतिव्रता पत्नी मिळणं, मायाळू माता प्राप्त होणं, आज्ञाधारी आणि सद्गुणी पुत्र जन्माला येणं, प्रामाणिक आणि नम्र सेवक प्राप्त होणं, नोकर नम्र आणि प्रामाणिक, आणि खंबीर पिता प्राप्त होणं, या पूर्व सुकृताच्याच गोष्टी असतात. पूर्व सुकृताने या गोष्टी प्राप्त होतात. याच्यात एक आहे आणखीन, जिव्हाळ्याचा जिवलग मित्र मिळणं. सगळ्या गोष्टी तर मायाळू माता, प्रेमळ पत्नी, आज्ञाधारी पुत्र, खंबीर पिता, जिवलग मित्र, याला पूर्व पुण्याची जोड असल्याशिवाय ह्या गोष्टी मिळत नसतात. आणि ह्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत तर स्वतःला भाग्यवान समजा. आणि असे या राजाजवळ या गोष्टी सगळ्या आहेत. त्याला नम्र सेवकही प्राप्त झाले, नाहीतर नोकर तुंतून समजले, आपले काय सवय एवढा रुपा आपले काही चालाव, चाललो मी, गरज होईल तर पाय, मालकाला चारदा फोन करावा लागते, ये भाऊ तुझ्याशिवाय काम. पण हे पाचही प्रधान नम्र आहेत, पाचही प्रधान आज्ञाधारी आहेत, स्वामीनिष्ठ आहेत, स्वामी भक्त आहेत. तसा हा पुत्र सुद्धा आहे, हेमकंठ. पित्यावरती अत्यंत प्रेम आहे. म्हणून संत सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरेख वाटे देवा. आपुलिया गीता. धन्य माता पिता थयाची या. मग त्याचे माता पिता धन्य, ज्यांच्या उदरी कन्या आणि पुत्र ही अशी प्राप्त होतात. सात्विक. पण शब्द आहे कन्या, मुलगी है ना. मुलगी शिकली, प्रगती झाली, इथे मुलगी आहे, बरोबर ना. मुलगी शिकली आणि प्रगती झाली, इथे मुलगी आहे. पण इकडे कुळी कन्या पुत्र, पुत्र आहे, मुलगा नाही. मग आपल्याला पुत्र व्हावा, कन्या व्हावी. नुसता मुलगा होऊन उपयोगाचा. मुलगा हा काय असतो, कितला प्लॉट आहेत पुन्हा. बेलाखेड शिवार मधली जमीन कोणाच्या नावावर आहे ना, तो मुलगा. पण पुत्र त्याचा आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीवरती लक्ष नसतं. कन्या आणि पुत्र याच्यातला फार मोठा फरक आज सांगतो. शास्त्रीय व्याख्या आहेत त्याच्या. कन्या म्हणजे काय. उभयोर पक्षे समन्याय करती. समन्याय करती उभयोर पक्षे. सहा कन्या. कहा कन्या, यो कन्या उभयो पक्षे समन्याय करती. उभयोर पक्षे विच टू पार्टीज. कोणत्या दोन पार्ट्या, सासर आणि माहेर. माहेरच्या पक्षात आणि सासरच्या पक्षात समन्याय ठेवणारी ती कन्या. कर्त्री न्याय, ही न्याय करणारी, समन्याय ठेवणारी ती कन्या.
उभयोर पक्षे समन्याय करती 6 कन्या आणि पुत्र पुन्नाम नरकात तारयते 6 पुत्रा जो आपल्या आई वडिलांना आपल्या पूर्वजांना पू नावाच्या नरकातून काढून आणतो तो पुत्र. मग पुन्नाम नरकातून काढण्याकरता त्या मुलाला काय करणं गरजेचं आहे, तेव्हा त्याचे पूर्वज किंवा त्याचे आई वडील या नरकातून तरुण जातील. मग मुलाला काही कर्तव्य सांगितलेली आहेत. मुलाची कर्तव्य अशी आहेत की त्याने आपल्या वडिलांचा एटीएमचा पिन कोड लक्षात ठेवावा. ते जाण्याच्या अगोदर त्यांचं ते आयकर कार्ड काय म्हणतात त्याला, पॅन कार्ड आपल्या ताब्यात घ्यावं, बँकेचे पुस्तक आणि कोऱ्या स्टॅम्प वरती त्यांच्या सह्यानं अंगठे घेऊन ठेवा. पितृवाक्य रतो नित्यम श्रद्धया श्राद्धकृत सदा पिंडदो योगया यान्तु सह पुत्र इति उच्यते. पुत्र त्याला म्हणावं जो पितृवाक्य रतो नित्यम, जो आपल्या वडिलांच्या आज्ञेत असतो, नेहमी आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकून घेतो. श्रद्धया श्राद्धकृत सदा, श्रद्धेने श्राद्ध करतो आपल्या पूर्वजांची, आपल्या आई वडिलांची श्रद्धेने श्राद्ध करणारा, हे दुसरं कर्तव्य. पिंडदो योगया यान्तु, आणि एकदा तरी आपल्या आई वडिलांच्या निमित्ताने गयाला जाऊन पिंडदान करतो तेव्हा तो या 3 गोष्टींनी पुत्रकारी होतो, नाहीतर तो मुलगाच असतो. जीवतोर वाक्य करणात, दुसरी व्याख्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये येणारी, जीवितोर वाक्य करणात प्रत्यब्दम भूरिभोजनात, जोपर्यंत जिवंत आहेत आई वडील तोपर्यंत वाक्य करणात, त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्या शब्दाकडे लक्ष ठेवून त्यांची आज्ञा पालन करणारा. प्रत्यब्दम भूरिभोजनात, प्रति अब्द, अब्द म्हणजे वर्ष, प्रत्येक वर्षी आपल्या आई वडिलांच्या निमित्ताने जेवू घालणारा, अन्नदान करणारा किंवा त्यांना अन्न जलदान संतर्पण करणारा म्हणजे श्राद्ध. गयायाम पिंडदानेन त्रिभी पुत्रस्य पुत्रता, ही पुत्राची पुत्रता आहे. तेव्हा तो पुत्र म्हणवला जातो आणि तेव्हा तो आपल्या पूर्वजांना, आपल्या आई वडिलांना या नरकातून तारून नेतो. ही कन्या आणि पुत्र यांची कर्तव्य आहे. मग या ठिकाणी सोमकांत आपल्या पुत्राला उपदेश करतोय. सोमकांत आपल्या पुत्राला, जसं तिकडे ते वा कालच वाट पाहिली होती, ठीक आहे, निसर्गही साथ देतो हो. जसं जसं तुमचं मन, तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण द्रवित व्हायला लागतं ना, तसं तोही द्रवित व्हायला लागतो. काल काकांनी त्यांचा अनुभव सांगितला दवाखान्याचा. आज माझ्या व्हॉट्सअपला मेसेज आलेला आहे, मुंबईच्या वैदेही ताई लांगे म्हणून आहेत, त्यांची पुतणी 100% तिचा रिझल्ट आला तरी तिला कॉलेजला हॉस्टेलला नंबर लागत नव्हता. फार अडचणी, मुलगी डिप्रेशन मध्ये गेली आणि नेमकं आपल्या गणेश पुराणाच्या गडबडी होत्या, त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही पत्रिका टाकून ठेवा, आपण बघू नंतर. पण तोपर्यंत चतुर्थी गेली. आता या चतुर्थीचं तिला व्रत करायला लावा आणि या चतुर्थीपासून तिचं ऍडमिशन होई तोपर्यंत रोज मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, हा एक छान मंत्र आहे, लक्षात ठेवा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, या मंत्राचा रोज तिला जप करायला सांग. चतुर्थीचा उपवास कर आणि शक्य झालं तर ही कथा ऑनलाईन ऐकत राहा.
काल पहिला दिवस झाला आणि पहिल्याच दिवशी त्यांचा मेसेज आला माझ्याकडे आहे सेव्ह करून ठेवलेले. त्याने सांगितलं की गुरुजी जे होत नव्हतं ते ॲडमिशन चांगल्या कॉलेजला तिचं झालं ना, हॉस्टेलमध्येच झालं. ती फार आनंदित आहे आणि तिने तुम्हाला निरोप द्यायला लावलेला आहे. म्हटलं गणपती बाप्पा तिला आता एखाद्या मंदिरात जायला लाव. मला दक्षिणा नका पाठवू. त्यांनी पाठवली दक्षिणा, पण म्हटलं ही दक्षिणेचा अधिकारी मी नाही, हा अधिकारी गणपती बाप्पा आहे. तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन दानपेटीत ती दक्षिणा टाकून द्या, नारळ ठेवून द्या आणि गणपती बाप्पाचे आभार मान. ऐकतायत मुंबईपर्यंत लोक ऐकतायत आपलं ऑनलाईन. कालच्या कथेबद्दल सगळ्यांच्या प्रतिक्रिया बऱ्याच जणांच्या आल्या. कोणी फोन करून सांगितलं, कोणी मेसेज करून सांगितलं. उपदेश महत्वाचा आहे. इथे सोमकांत आपल्या मुलाला उपदेश करतोय. कधी आपल्या मुलांना बसवून काही गोष्टी सांगणं आणि समजावणं गरजेचं आहे बरं. हे कमी झाल्यामुळे आता जरा पिढी बिघडत चालली आहे. वडिलांचा किंवा आईचा आणि मुलांचा, वडिलांचा आणि मुलांचा संवाद तुटत चाललाय आणि म्हणून त्यांना संवादाकरता कोणा तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता भासायला लागली आणि म्हणून ते फेसबुक वरतून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून दूरच्या व्यक्तीला जवळ करण्याचा प्रयत्न करतात. शास्त्र असं सांगतं, प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत. 16वं वर्ष लागलं की मुलाला मित्रासारखं समजावं आणि मित्राप्रमाणे त्याच्याशी बोलावं. मुलीला रजोधर्म सुरू झाला की आईने एका मैत्रिणीप्रमाणे मुलीशी वागावं, तिला मैत्रिणीप्रमाणे मुलीशी संवाद साधावा. इथे हेमकंठ हा दुःखी आहे. आपल्या आईवडिलांच्या निर्णयावरती तो सहमत नाही आहे, पण आता सोमकांत त्याला उपदेश करतात, बाळा हे राज्य जसं मी सांभाळलं ते माझ्या आईवडिलांच्या मार्गदर्शनानुसार ते पाहत आलो आणि तसंच वागलो. तूही माझ्याप्रमाणे ही जनता न्यायाने सांभाळ. राज्य कर पण न्यायाने कर, कारण जनतेने आपल्याला त्यासाठीच योग्य बनवलेलं आहे, राजा घोषित केलाय, कारण त्या जनतेचा आपल्यावरती विश्वास आहे. न्यायाने, धर्माने, नीतीने हे राज्य सांभाळा. नीती फार महत्वाची आहे. सदाचार कधी सोडू नकोस बाळा. सदाचार हा थोर सांडू न येतो. तो सांडू नये म्हणजे तो सोडू नये. सदाचाराचं वागणं फार महत्वाचं आहे आयुष्यात, आणि जो सदाचाराने वागतो तो आयुष्यभर विजयी होत असतो. आणि ह्या गोष्टी करत असताना कुसंगतीपासून थोडं दूर राहा. वाईट संगतीपासून दूर राहा, कारण ही वाईट संगत कधी तुला कीड लावेल हे सांगता येत नाही. म्हणून कुसंगत जप हा बाळ. ही सांगणारी आई कधीतरी घडून गेली. बाळा, आई आई माझी आंघोळ झाली आहे, माझी आंघोळ झाली आहे, पटकन तुझा पदर पसर, त्याच्यावरती मला पाय ठेवायचे आहे. आई माझ्या छान पायांना माती लागेल ग. आईने आपला पदर असला तर ती पदर पसरते, बाळाला त्या पदरावरती उभं करते आणि त्याचा अंग आपल्या पदराने पुसता पुसता बाळाशी संवाद सांगते. बाळा, जसं पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसं मनाला घाण लागू नये म्हणूनही जप. ती शिकवणारी, ती सांगणारी त्या श्यामची आई ही आज गरजेची आहे. हे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. तेव्हा तो साने गुरुजी म्हणून घडेल, तेव्हा त्याचे एक एक विचार, एक एक बोल समाजापुढे ग्रंथ रूपाने प्रगट होतील. असा एक थोर विचारवंत घडायला आई वडीलच जबाबदार असतात. आणि म्हणून बाळा, साधू, संत, सत्पुरुष यांचा कधी अनादर करू नये. देव, ब्राह्मण, गाई, साधू, संत, सत्पुरुष आणि आपले गुरु यांचा अपमान जीवनात कधीही करू नकोस, कारण की यांचा अवमान जर आपल्या हातून घडला
तर ते पातक कुठेतरी फार मोठ्या स्फोटक रूपाने आपल्या समोर उभं राहतं. म्हणून नेहमी साधू, गुरु, संत, गाय, ब्राह्मण यांचा आदर कर. शत्रूंवरती कधी विश्वास ठेवू नकोस. शत्रूने कितीही तुझ्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला तरी तू चाणाक्ष राहा. कारण राजनीतीत ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. चाणक्य, आचार्य चाणक्य तर सांगतात, छोटीशी ठिणगी आणि छोटासा शत्रू याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण किती ठिणगी कधी आगीचं रूप घेईल सांगता येत नाही, आणि तो छोटासा शत्रू सुद्धा तुमचा घात केव्हा करेल हे सांगता येत नाही. म्हणून यांच्यावरती सुद्धा सदैव लक्ष ठेवा. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा हे अस्तित्वातच राहू देऊ नका. बाळा, शत्रूवरती कधी विश्वास ठेवू नकोस. मित्राशी कपटाने वागू नकोस. जे तुझे हितचिंतक आहेत, जे तुझं चांगलं चिंतन करतात, जे तुला चांगल्या गोष्टी सांगण्याकरता सदैव तयार असतात ना, अशा मित्रांचा अनादर करू नकोस. कपटाने मित्राशी वागायचं नसतं. कधीतरी मित्राकरता माहिती असूनही की तो आपल्याशी खोटं वागतोय, खोटं बोलतोय, दुर्लक्ष करत चला. मित्राशी कपटाने वागायचं नसतं. काय म्हणतात ना ते, मित्र असावा त्या वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबर्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर, है ना? हा? मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तरी मित्र असा असावा की सगळ्या जीवनातला ताप विसरून त्याच्याजवळ मन मोकळं करता यावं. कुठलीही गोष्ट त्याच्यापासून लपून नसावी. हातून घडलेले पापही, दुःखही त्याच्याजवळ मनमोकळेपणाने सांगता यावे असा मित्र आवश्यक आहे. जर असा मित्र तुमच्याजवळ असेल ना, तुम्हाला अटॅक येणार.